मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन। राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। बॅनरबाजीवर वायफाय खर्च न करता रक्तदान श्रेष्ठ दान आहे या भावनेतून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे शिल्पकार भाजपचे तरुण तडफदार कार्यकर्ते शैलेश आजगे आणि पक्षाशी एकनिष्ठ असलेले सामाजिक कार्यकर्ते उत्पल नांद्रे हे होते। त्यांनी अत्यंत नियोजनबद्ध आणि प्रेरणादायी पद्धतीने शिबिर राबवले। दुपारी 2 वाजेपर्यंत एकूण 88 रक्ताच्या पिशव्या संकलित करण्यात आल्या। रक्तदात्यांना प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले। या शिबिराला भाजपच्या माजी नगराध्यक्षा जयश्री पवार, इंजिनियर मोहन सूर्यवंशी, ॲडव्होकेट पूनम काकुस्ते, नगरसेविका जयश्री पगारिया, नगरसेवक दीपक वाघ, शेतकी संघाचे प्रदीप नांद्रे, विजय भोसले, विनोद पगारिया तसेच भाजपचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मीडिया लाईव्हसाठी रफिक शेख, साक्री धोळे। नंतर पंचायत समितीचे गटनेते आदरणीय तात्यासाहेब उत्पलजी नांद्रे, त्यानंतर आपले विनोदजी शहराचे उपाध्यक्ष विनोदजी पगारिया, त्यानंतर शेतकी संघाचे व्हाईस चेअरमन आदरणीय प्रदीप दादा नांद्रे, त्यानंतर धनराजजी चौधरी, युवा मोर्चा शहर अध्यक्ष आदरणीय उत्कर्ष चौधरी, भूपेशजी बोरसे, निलेश थोरात, आदरणीय ॲडव्होकेट पूनमताई काकुस्ते, आपल्या जयश्रीताई पगारिया, नगरसेविका, त्यानंतर प्रदेशाच्या आदिवासी आघाडीचे सचिव आदरणीय हेमंत पवार सर, भंडारी सर, जिल्हा युवा मोर्चाचे जिल्ह्याचे सचिव आदरणीय संतोष बाबर, आमचे धमनारचे नेते तानाजी भाऊ कारंडे, त्यानंतर आमचे निलेश भाऊ थोरात, सर्वच भारतीय जनता पार्टीचे तोलामोलाच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं आणि रक्तदात्यांच्या वतीनं या ठिकाणी महा रक्तदान शिबिर घेण्यात आलेलं आहे। मी सगळ्या रक्तदात्यांना हेच विनंती करतो की आज हे जे आपण रक्तदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे, म्हणून सगळ्यांनी जास्तीत जास्त रक्तदान करावं। आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांबद्दल मी एवढंच सांगू इच्छितो की या महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारत, मोदीजींचा जो संकल्प आहे विकसित भारत, त्या विकसित भारतासाठी महाराष्ट्राला विकसित करण्यासाठी या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांना दीर्घ आयुष्य लाभो, आरोग्य लाभो आणि 12 कोटी महाराष्ट्राच्या जनतेचा आशीर्वाद देवेंद्रजींबरोबर आहे आणि देवेंद्रजींना सर्व लोकांच्या जनतेच्या आशीर्वादाने ताकद मिळावी आणि या महाराष्ट्रात शोषित, पीडित, वंचित, शेतकरी, मोर मजूर सर्व लोकांना न्याय मिळेल, चांद्यापासून तर बांद्यापर्यंतच्या माणसाला न्याय देण्याची भूमिका देवेंद्रजी करतील। आणि पंडित दीनदयाल उपाध्याय सांगून गेले की शेवटच्या पंक्तीपासून तर पहिल्या पंक्तीपासून तर शेवटच्या पंक्तीच्या माणसाला काही ना काही मिळायला पाहिजे। तेच अंत्योदय घेऊन आणि अटलजींचे विचार घेऊन, मोदीजींचे विचार घेऊन देवेंद्रजी महाराष्ट्र पुढे नेत आहे। सर्व 12 कोटी जनता आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने देवेंद्रजींना खूप खूप शुभेच्छा, दीर्घ आयुष्य लाभो। माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। तमाम जनतेच्या वतीनं, भारतीय जनता पार्टीच्या वतीनं, साक्री तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि साक्री नगर पंचायतीच्या वतीनं या ठिकाणी आमचे लाडके नेते आदरणीय देवाभाऊ उर्फ देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी आज महारक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी सर्वांच्या वतीने करण्यात आलेलं आहे। आपण बघितलं तर महाराष्ट्रातल्या अनेक पक्षांच्या नेत्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फक्त गल्लोगल्ली बॅनरबाजी केली जाते, वर्तमानपत्रामध्ये पान भरून जाहिराती दिल्या जातात। मात्र या ठिकाणी खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी समाजोपयोगी असं रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा जो काही उपक्रम आहे, देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आज हा महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि या निमित्ताने हजारो नव्हे तर लाखो रक्ताच्या पिशव्या या जमा होऊन ज्या रुग्णांना रक्ताची गरज आहे
अशा सर्व रुग्णांना हे रक्त आपण या ठिकाणी पुरवठा करणार आहोत. हा एक चांगला संकल्प देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज या ठिकाणी आम्ही पूर्ण करत आहोत. मी साक्री शहर, साक्री तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमचे आदरणीय नेते देवेंद्र भाऊ फडणवीस यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो.